आजचा रियालिटी चेक. काल परवाच आपण सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ पाहिला असेल, जिथे सीटवरून झालेल्या वादात एका महिलेवर हल्ला होत आहे. तो व्यक्ती बेल्ट काढून तिच्या हल्ला करत आहे, तिची हरॅसमेंट होत आहे. पण ही काही पहिलीच केस नाही. तुम्हाला मयंक लोहार, 21 वर्षाचा निष्पाप मुलगा आठवतोय? त्याचा जीव जाण्याचं कारण फक्त लोकलचा दरवाजा बंद करणं एवढंच होतं. रोज एक ना एक केस समोर येत चालले आहेत, पण या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालल्यात. त्यामध्ये माणुसकी तर केव्हा संपली आहे, पण लोक आज पुढे का येत नाहीत? कारण आपल्या कायद्याचे नियम असे आहेत की भांडण दोन जणांचं आणि वाचवायला गेलेल्या तिसऱ्यालाच मार खावा लागतो. मग लोकांचा माइंडसेट सिंपल आहे, कोण अशा फंद्यामध्ये पडेल? पण हा माइंडसेटच बदलण्यासाठी सरकारचे नियम कडक हवेत, जेणेकरून गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल आणि हे कुठेतरी थांबेल. कारण जर हे थांबलं नाही, तर आपल्या लाईफलाईन मध्ये असे जीव जातच राहतील.